आशीष शर्मा, सहारा अधिकारी चैनल में आपका स्वागत है। देश दुनिया की बड़ी से बड़ी खबर हम दिखा रहे हैं अपने चैनल पे। आज जिससे हम मुलाकात ले रहे हैं बहुत जानी मानी हस्ती जो समाज के हित के लिए बहुत अच्छे काम करते हैं। उनके जो अतीत है उन्होंने भी समाज के लिए अपनी जान की भी परवाह ना करते हुए आज वो हमारे बीच नहीं रहे। आज उनको 10 साल हो चुके हैं, लेकिन उनके नेतृत्व में उनकी मिसेज समाज के हित के लिए बहुत अच्छे काम कर रहे हैं। कुसुमता है, नमस्कार। नमस्कार। पहले तो आपको नए साल की शुभकामना देना चाहेंगे मैडम, क्या कहना चाहोगी हमारे देशवासियों को? अखिल भारतीय मातर संघ, भारतीय बहुजन आघाडी, बाबासाहेब गोखले चेहरा, विलास गोखले विद्यार्थी चेहरा, भारतीय टायगर चेहरा। आज लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर, वीर जिजाबाई भोसले मार्ग, मानखुर्द पश्चिम, मुंबई नंबर 43। आज या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर लहुजी साळवे, क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेब, मातंग ऋषी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता वालुबाई, या सर्वांना माझे कोटी कोटी अभिवादन। आज या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेबांनी 17 जानेवारी 1982 साली जगेंतर मातंग समाजासाठी, मरेंतर मातंग समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा 17 जानेवारी 1982ला मोहना गाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे साहेबांनी शपथ घेतली आणि त्या शपथीला 17 जानेवारी 2026 रोजी गोखले साहेबांनी शपथ घेऊन आज 44 वर्ष होत आहे। तर क्रांतीचक्र, मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिन 44वा लोकशाही अण्णाभाऊ साठे नगरमध्ये क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले भवन, वीर जिजाबाई भोसले मार्ग, मानखुर्द पश्चिम येथे महाराष्ट्र राज्यामधून गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा मातंग समाजाचा नसून बहुजन समाज इथे क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यासाठी राज्यातून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या राज्यामधून मातंग समाज बहुसंख्येला उपस्थित या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये उपस्थित राहणार आहे। महाराष्ट्रातील सर्व मातंग समाजाच्या इतर बहुजन समाजाला आम्ही कळकळीचे आवाहन करीत आहोत की गोखले साहेबांनी शपथ घेतली जगेंतर समाजासाठी। अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णाभाऊ साठेचे पुरस्कार, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा मातंग समाजाला 8% आरक्षण मिळण्यासाठी साहेबांनी आझाद मैदानावर बसून 1538 दिवस बसले साहेब। आणि मी स्वतः कुसुमताई गोखले इतर सगळा समाज बसून महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतले। अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णाभाऊ पुरस्कार, लहुजी साळवे आयोग, मुक्ता साळव्याचे नाव दिल्लीच्या वसतिगृहाला म्हणून येते। मागाचे मातंग दिल्लीला जाऊन गोखले साहेबांनी दिल्लीला जाऊन 12 ऑक्टोबर 1984ला इंदिरा गांधीला भेटून बोटकलम मैदानावर 40,000 मातंग समाज घेऊन जाऊन हे इंदिरा गांधीकडून अण्णाभाऊ साठे महामंडळाला सही घेऊन आले गोखले साहेब। त्यावेळेसचे मुख्यमंत्री निलंगेकर पाटलाने मुख्यमंत्री त्यावेळेचे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे उद्घाटन केले। मांगाचं मातंग समाजाचे आर्थिक वाहिनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन केले। आता आमचं सर्व काही गोखले साहेबांनी पुण्या रोजी सोडा, निसर्गी जाहिरात केली, मुलाला शाळेत काढा हा महामंत्र गोखले साहेबांनी दिलेला आहे। आता फक्त साहेबाचे स्वप्न गोखले साहेबाचे मातंग समाजाला 8% आरक्षण मिळावं ते देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना आम्ही अखिल भारतीय मातंग संघाचे निवेदन वेळोवेळी निवेदन देऊन आम्ही 8% आरक्षण देखील इतर
लोकांपेक्षा मातंग समाजाचा गोखले साहेबांनी लढा देऊन आरक्षणचा लढा 25 वर्षाचा गोखले साहेबाचा आहे. मातंग समाजाला आरक्षण दिल्यास इतर समाजाचा विचार शासनानं करावा, नाहीतर मातंग समाज आम्ही बसणार नाही. क्रांतीची मशाल गोखले साहेबांनी 17 जानेवारी 82ला पेटवलेली आहे. ही तरुण वर्ग 6 वर्षाच्या मुलामुलीपासून 100 वर्षाच्या वयवर्गापर्यंत रस्त्यावर उतरून आमचे आरक्षण 8% घेतल्यास आमचं गोखले साहेबांचे स्वप्न साकार करू ही जिद्द कुसुमताई बाबासाहेब गोखले यांनी धरलेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी देखील माझ्या शरीरात रक्त आहे तोपर्यंत मी देखील ही क्रांतीच्या मशाल कधीच विजू देणार नाही. जय लहूजी 8% आरक्षण. धन्यवाद. ये थे हमारे कुसुमताई, जिन्होंने गोखले साहब के जाने के बाद भी हिम्मत नहीं छोड़ी और समाज के लिए काफ़ी अच्छे काम कर रहे हैं. समाज की भलाई वही उनकी सेवा है और उनके संस्कार है. भारत में रहने वाली महिला अगर जिसका पति ना हो फिर भी वो अपने बच्चों को पालती पोसती है, तो ये तो पूरे समाज का काम कर रहे हैं. ऐसी महान नारी को हमारा सलाम है. हमारे चैनल से यूँ बने रहिए. हम फिर मिलेंगे आपके साथ. नमस्कार.